आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। वेदांत बंडगर खून प्रकरणातील मुख्य आरोपी निलेश गडदे जेरबंद। कर्नाटक सीमेवरील लॉजवरून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई। रेल्वे माल धक्क्यावरील ठेका व खंडणीच्या वादातून सांगलीत 14 वर्षीय वेदांत बंडगर याच्या डोळ्यात गोळी झाडून त्याचा खून केल्याची घटना घडली होती। या खुनातील मुख्य आरोपी निलेश गडदेला कर्नाटक सीमेवरील एका लॉजवरून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सापळा रचून अटक केली आहे। वेदांत बंडगर याच्या खून प्रकरणी आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली असून तिघे अद्याप पसार आहेत। आरग येथील रेल्वे माल धक्क्यावरील ठेकेदार लक्ष्मण खरात यांनी ठेका सोडावा अन्यथा 10 लाख रुपयांची खंडणी द्यावी या मागणीसाठी नामचिन गुंड निलेश गडदे व त्याच्या साथीदारांनी ठेकेदार लक्ष्मण खरात यांच्या घरात घुसून त्यांची पत्नी व मुलांना धमकावले होते। या प्रकरणी नामचिन गुंड निलेश गडदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी मयत वेदांत बंडगर याचे आजोबा बाळू बंडगर व वडील मारुती बंडगर यांनी लक्ष्मण खरातला मदत केली होती। यासाठी वेदांत याचे वडील मारुती बंडगर हे लक्ष्मण खरात सोबत जत पोलीस ठाण्यातही गेले होते। या रागातून निलेश गडदे याने जत पोलीस ठाण्याबाहेर गोळीबार करत धिंगाणा घातला होता। यावेळी लक्ष्मण खरात यांच्या समर्थकांनी त्याच्या गाडीवर दगडफेक केली होती। या रागातून निलेश गडदे हा 5 हल्लेखोरांच्या साथीने सांगलीतील बाळू बंडगर यांच्या घरात आला। त्यानंतर घराबाहेर मोबाईलवर गेम खेळत बसलेल्या वेदांत बंडगरच्या डोळ्यामध्ये गोळी झाडून त्याचा खून केला होता। यानंतर हल्लेखोरांच्या टोळीने पलायन केले होते। घटनेच्या दुसऱ्या दिवशी टोळीतील एकाला अटक करण्यात आली होती। मुख्य आरोपी व नामचिन गुंड निलेश गडदे याने 3 दिवस पोलिसांना गुंगारा दिला होता। अखेर कर्नाटक सीमेवरील एका लॉजवर तो असल्याची खबर स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली। त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी त्याला अटक केली आहे। तर टोळीतील अन्य 3 साथीदार पसार असून त्यांच्या मागावर पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत।